आजचा ब्लॉग आहे स्पेशल माझ्या नवऱ्यासाठी, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आणि माझा नवरा झोपला. ॲक्च्युली आमची डे 1 डे तब्येत खराबच होत चालली. कधी त्यांची तब्येत खराब होते, कधी माझी तब्येत खराब होतं. हां, तर मी आता इथून जाणार बाहेर, तिथून केक घेणार आणि तिथून माझ्या नवऱ्याला आवडतं आंबूर बिर्याणी, ती बनवून त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेल पूर्ण. ती तुम्ही बघा ना, एकदा ट्राय करा, सुंदर आहे, म्हणजे टेस्टी आहे सॉरी. आणि मग मी कुठे बाहेर काय काय घेते ते तुम्हाला मी बाहेर दाखवणच सगळा. आणि आता मी निघते. हा इंट्रो मी जाम मुश्किलचं सेट केले, मला होत नाही, माझा नवराच करतात हमेशा. आता मी दाखवते मला नवरा कसा झोपले तुम्हाला. थांबा भाई, आता पडता पडता राहिला माझा फोन. बरं चला दाखवते, बाय. आओ मी खाली चालले, थोडा सामान घ्यायचं आहे जेवणासाठी. जाताना बाहेर शिकायला लावलं. व्हिडिओ चालू नव्हती करणार, कोणी 2 वाजले, कोणी खोलतच नाही. वरती गेली, खोलत का ना, असं कधी होत नाही. मला शिड्यांशी जायला लागेल असं वाटतं. बघू दाखवतो. आता चालू झाली बघा, त्या अडकली होती मधीनच. काय झालं होतं ग तुला? आणि बाहेर लावायला लागतं. जाते, सामान घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हॅलो, तर आता तुम्ही बघितला मी केक घ्यायला आले आणि केक बघा इथे एवढे केक आहे. पहिला मी ना तो छोटूसा आहे ना तो चॉईस केला होता, पण मग मी चेंज करून आता कोणता घेतला माहिती का, हा वाला केक घेतला. हां, तर मला माहीत नाही कोणत्या साईडला उजेड येते. मी या साईडला, म्हणजे त्या साईडला एसीची हवा आहे बघा, थंड थंड वाटते. केक घेऊन जाणार, याच्यानंतर चिकन घेणार. आणि बिचारे भैयाला मी त्रास दिला, मी फोटो काढायला लावले थंबनेलसाठी स्पेशल. आणि केक घेणार, चिकन घेणार आणि जाणार, सरप्राईज देणार माझ्या नवऱ्याला. बाय बाय. हॅलो गाईज, आता तुम्ही बघू शकता मी जस्ट आलो लिफ्ट बघा, ते माझा सामान. आणि आता मी आलो, बघता मला नवरा कुठं झोपलेला कुठं नाही झोपला. दरवाजा मी लावला नव्हता, ओपनच ठेवलेला. सो आता आपण घरात जाणार गपचूप. व्हिडिओ कुठं काढले? सामान ठेवला, माझं सामान कांदी संपलेली. किचन मधल्या भागला खिडकींचा व्हिडिओ काढतले. बाय बाय गाईज, मी चाललो. तू केक आणला? मला सरप्राईज होता ना. सॉरी बाबा. आता चला, फोन सरप्राईज होता तर कुठला सरप्राईज. बघू शकता माझं ना तब्येत खराब होती, ठीक आहे. आणि मेन थांबा, हा 2 आहे. मेन गोष्ट अशी झाली ना, माझी जामच तब्येत खराब होती, कारण लहानपणी जाम, कारण की तिची पण तब्येतच खराब आहे. एकदम ही इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, सब कुछ बदल दिया. रिंग लाईट गेला. हाँ, तो आता माझी बेबी केक कापणार. हॅपी बर्थडे टू यू, सॉरी हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. ओके, तर तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं आम्हाला आमची अॅनिव्हर्सरी कशी आहे. ठीक, आमची सगळ्यांची तब्येत खराब झाली, पण नजर नाही ना लोटणी गाणवालीची पण लागले असेल तर ठीक आहे. खुश राहा तुम्ही. आणि आता एक्सप्लेन करतो आमची अॅनिव्हर्सरी कशी माहिती आहे का गाईज. 2021 28 ऑगस्टला मी तिला प्रपोज केलता, म्हणजे तिने एक्सेप्ट केलता प्रपोज माझा. मी केलता 19 तारखेला प्रपोज, ठीक आहे. तिने एक्सेप्ट केला 28ला, म्हणजे थोडे दिवस खाल्लं नाही का असं. तर ही आमची अॅनिव्हर्सरी होती. काय करते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्ही पहिला किचन मधून बाहेर जा. गो गो गेट आउट. ओके,
मग अरे पण बनवते त्या लोकांना दाखवायचं तर. हा मग मी तो ब्लॉग मध्ये टाकते ना मला फोन मध्ये घेऊन. ओके ठीक आहे चालेल. चल बाय बाय बाय. मी मस्त सोन्याचे गादी झोपून वाट बघतो जेवायला. अरे सासू थांब ना जरा, ब्लॉग होते आमचा. रिंग लाईट लावून द्या ना मला इथे. ओके ठीक आहे रिंग लाईट लावून देतो तुला. बायकोला रिंग लाईट पाहिजे. ती काली दिसते ना तिला गोरी बनायची असा विषय. ती बनवून बनवेल माहिती आहे का तुम्हाला सांगतो. बिर्याणी बनवेल ठीक आहे. बिर्याणी आंबूर बिर्याणी बनवली ना तर दिल जिंकला. माझी मोहब्बत आहे. आंबूर बिर्याणी ना बनवला हारली. बघू आता बनवते समजला. दहा दिवस काय आमच्या गौरी गेल्या आम्ही खाऊ शकतो. तू लवकर माझी सासू गाणी म्हणते काय तुला समजते का. ब्लॉग मध्ये येते तुझा आवाज. रिस्पेक्ट दिसलो मला सासू. कांदा घेतलेला आहे मी. त्यात आपला गरम मसाला, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि टोमॅटो हे सर्व मी एका प्लेटमध्ये ठेवले आणि बाकीचे कुकरमध्ये जसं जसं टाकेन तसं तुम्हाला दाखवतो. बाय. आता अद्रक लसूण मिरचीची पेस्ट मिक्सरमध्ये फिरवली मी आणि त्यात मी आताशी मला तिखट थोडासा पसंत आहे मग त्याच्यात लाल मिरची ऍड केली. खोकला यायला लागला त्याला. कसं मी तेल टाकलं त्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मी बाबा जास्त तेल गरम झालं ते कॅमेऱ्याच्या मध्ये. गरम मसाला टाकलेला आहे हा. मग त्यानंतर मी कांदा टाकेल. घाईमध्ये मी भातच विसरलो तर मी भात काढला. कांदा ठेवले मी याच्यात हे करत. त्याला थोडासा आपल्याला रेडिश म्हणजे लाल लाल झाला ना मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकू आणि माझी अद्रक लसणाची पेस्ट टाकू. आता मला चावल पण हे करायचे आहे आणि आता मला माझ्या नवऱ्याची हेल्प लागणार. सरप्राईजला जाऊ द्या. मग मी माझ्या नवऱ्याला बोलवते. आहो आला सुपरमॅन सारखं माझं नाव. क्या बोला तूने. हेल्प करा मला कॅमेरा पकडण्यासाठी. ओके. भात निश्चित घेतले कारण की आमच्या भातांपरल्या आल्या तर त्या गाडी घेतल्या आणि त्या आल्या पण माझी गलतीमुळे पडायला झाल्या कारण की मी ती गोण अशीच ठेवली ती आणि आमच्या घरांचं पाणी एकदा म्हणजे उलटलेलं सगळं पाणी. मग व्हिडिओ असेल ना आपल्याकडे. हो दाखवा पण ती व्हिडिओ आहे आमच्याकडे का पाणी म्हणजे नळ चालू ठेवलेला यो आणि अख्खा घरात पाणी झालेलं बेडरूम पर्यंत स्विमिंग पूल. हा त्याची व्हिडिओ ना मी काढलेली सकाळी. आम्ही 7 वाजता त्या सगळं साफ करीत होतो. त्याची व्हिडिओ या क्लिप मध्ये टाकू आम्ही मग तुम्हाला बघायला भेटेल. तेव्हापासून आम्ही नवीन आलेलो ना मग आम्हाला माहिती नव्हता की पाण्याचं टायमिंग काय वगैरे. मग आता हे पाणी आता समजलं म्हणजे 1 दिवसाआड पाणी येतो आणि 7ला येते पाणी. मग तेव्हापासून आम्ही नीट उठून सगळं पाणी भरायला लागलो नीट व्यवस्थित. हा एक टाइम असं आलता ना पाण्याच्या मुले आम्ही रूम सोडणार होतो पण आमचं जे रूम मालक आहेत म्हणजे ज्यांचा रूम तो त्यांनी पाण्याची सिस्टीम एकदम नीट करून दिली. आता आम्हाला एवढा पाणी येते ना का काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही कसे लिहिणार तुम्हाला रूम भाड्याशी घ्यायचे असेल किंवा विकत घ्यायचे असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन का जयमातादी मध्ये भवानी बिल्डिंग मध्ये घ्या. पाणी एकदम मस्त आहे. चावल होता सगळ्या आल्या काढून दिल्या. चावल साफ करून ना पावडर टाकलेली ती मनाची पण तेवढं काही केली मिळलं नाही त्याच्या. मग एकदा बरं आपल्या डोळ्याची साफ करून घेतलेला बरा नाही तर मग त्या मनान खंतरत. नाही मध्ये आम्ही अशा डायरेक्ट साफ करून खावायची म्हणजे डायरेक्ट जाऊन खावायचा चालू केला. पण माझी पारखी नजर आहे पहिलेच याच्यामध्ये भात बघायला असताना बोलायला चिली आहे तवशी आम्ही लगे एकदम पारखी नजरेशी साफ करायला लागलो नाही का बाबा. कांदा बघा नाही करू बोला मी वाया. आता काय करू ते टोमॅटो टाकू ते बनवीत काय घेतले ते आता सांग. तुम्हाला काय आवडतं आता
चिकन बिर्याणी कुकर बिर्याणी भाई साहेब आंबूर बिर्याणी म्हणते काय आंबूर बिर्याणी माझं सरप्राईज गेला मला चालेल पण मला आंबूर बिर्याणी मी गोळ्या खाल्ल्या ना मला जरा तरतरी गेले काही माझ्या पण आम्ही त्या दिवशी ना जामच वीक होतो आम्हाला काही दवाखाने वगैरे ते दिवशी ना आपण पकड ना अख्खा महिना आला ना आपली तब्येतच खराब अख्खा महिना झाला आमची तब्येत खराब मग आम्हाला काही काम पण करायला नाही भेटत तर आमच्यावर काही असा जरिया नाही पैसे मुद्दल कामो मग मी जे होती सेविंग ती संपत घेतली सध्या कारण की तब्येती खराब आणि तर करायचं म्हणून सेविंग जाम गरजेची गाईज ठीक आहे काय करते तिकडे काय दाखवू तुझे असं कांद्यावर ठेवलं चालेल ना यांना आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकतो मी विचार करतो अद्रक लसूण मिरची आहे ना हा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लिंबू असं ठेवले लिंबू का अख्खा टाकणार नाही लिंबू नाही टाकायचा लिंबू टाकायचाच नाही आहे तो असा चुकून ठेवलेला तो तिथं होता म्हणून माणसाची चॉईस चुकून होते नाही पहिला आम्ही तेल गरम केला गरम मसाला टाकला कांदा शिजवला ब्राऊन वगैरे कांदा ब्राऊन झाला नंतर लसूण मिरचीची पेस्ट त्याच्यानं टाकली मग त्याच्यानंतर टोमॅटो टाकला आणि नुसता घाटली पाटली चालू आहे आगरी कोली मसाला आपली हळद आगरी कोली मसाला धनिया पावडर हा चिकन गरम मसाला नाही मला गरम मसाला पाहिजे डबा गरम मसाला टोमॅटो मी सॉफ्ट व्हायला ठेवले आता मसाला एवढा सॉफ्ट हळद टाकली या ना इथं दाखवा ना जवळ केक का तुझं मसाला टाकला आपला आगरी कोली मसाला हे एकदा आपण ते घाटी मसाला पण आणलो होतो तो तर काम तिकडे असतं म्हणजे तांबडा पांढरा रस्सा तांबडी ही चमकते उन्हात खाल्ल्या काढले धनिया पावडर आता गरम मसाल्याची बारी आणि रेसिपी लिहून तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली असेल तर त्यांची तुम्ही फॉलो घेऊन रेसिपी बनवा आणि असं नाही का चिकन बिर्याणी बनवा तुम्ही पनीर बिर्याणी पण याच्याशी बनवू शकता आणि जाम टेस्टी लागते जाम म्हणजे जाम बनवलीच नाही काय रिव्ह्यू देता का तुम्ही त्या दिवशी करसबीशी बनवली ती ना व्हेज बिर्याणी पनीर टाकू शकतो बरोबर बोलले पनीर टाकू शकतो म्हणजे व्हेज पुलाव बनवलेला तुला टेस्ट माहित नाही का मला पण नाही माहिती असं टोमना दिलं आता जरा मसाला शिजवायला ठेवले आपण चिकन टाकायचं ओके म्हणजे 5 मिनिट चिकन थोडासा शिजवले हम चिकन बघून द्या थोडासा 5 मिनिट बघा तेल आले थोडं साईडला आता मी याच्यात टाकीन चावूल तू चावल टाकतो तुम्ही काहीतरी बोलवलं गाईस माझी बायकोला बायकोवाचं असेल ना तर करायचं त्या मला माहिती आहे मी तुम्हाला दाखवतो तिथून भडकलेला रुपा सॉरी बोल चल सॉरी बोल असाच अच्छा तुम्ही बाहेर जाऊन चॅलेंज घेऊन आले मी मला सॉरी बोलेल तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो ना असंच व्हिडिओ बंद केली सॉरी बोल घ्या इथं पाणी नाही टाकायचं म्हणा नका घेऊ मी टाकला पाणी अरे पण तू येडी जरा 2 मिनिट थांबता येत नाही का तुला मी काहीतरी तुला सॉरी बोल सांगतो तर त्या पण नाही बोलत बिनकामाचं सॉरी का बोलू मला तुम्ही काही चुकीचं केलंच नाही सॉरी गाई
चॅलेंज खराब केला आहे बायकोनी. नुसता मारीन ना. इथं बघा पाणी टाकलेले. हा हिला पिसलं होतं एक अजून एक तरीका असा. हा नको ना. त्यांच्याशी चॅलेंज केलं म्हणलं माहिती का. माझ्या बायकोला माता कशी बनवता बघा आता. असं तेल दाखव कसं आले वाटते. काय केलं या मीठ टाकलं आधी तिने थोडा टाकलेला. चवीनुसार मीठ टाका म्हणजे तुम्हाला अशी चव. आम्हाला तर थोडा हलणी टाईप लागते तेव्हाच मजा येते कारण की मला पटत नाही जास्त मीठ टाकायला. उकाळा आला ना का घातला आता असंच ना. आता कुकरचं झाकण लावतो. आणि शिट्या किती द्यायच्या. 2 शिट्या. एक कुकरला बस होता पण प्रत्येकाचं वेगवेगळं पण असते म्हणजे कोणती जेवढा आपण बनवू त्याच्या हिशोबाने पण असते. म्हणून जसा तुम्ही आता भाताला तुमचे शिट्या घेतात असतील त्या हिशोबाने तुम्ही घ्या. द्या म्हणजे 2 3 4 पण 15 शिट्या द्या. टगला खराब लागू. मी आता इथं भिटा साफ करतो. आता मला कसं माहिती जास्त शिट्या दिलं खराब ते कारण की मी करपवले 2 दिवसापूर्वी ना म्हणून. पाणी टाकून अजून एक शिट्टी द्यायची. मी माझा ऐकला पाहिजे. तुमची बायको जर तुमचं ऐकत नसेल तर तुम्ही अनलक्की आहेत पण माझी बायको माझा ऐकते पण मी लक्की हो. मोठी चैन मोठा पैसा कोई दिखा दे मारे जैसा बेड में लगे अलग चमक अलग. हे बघा कसं तेल वरते दिसतं का. हो दिसते ना. हे कर जाम टेस्टी. थांबा पहिलं चावलं का. ते बघा तेल बघा फक्त तेलाचीच मजा. कांदा घेतले लिंबू घेतले आणि आता नवरा खाऊन दाखवणार. मला जाम असलंय तर मला नवरा असं करता तेव्हा. हा 8 सेकंड झाले. अहो बोला काहीतरी. अरे याच्या पुढे काहीच नाही गाईस. तुम्हाला ना ही रेसिपी शिकायची का शिकायची आहे हे पूर्ण व्हिडिओ बघा. मला रेसिपी शिकायला भेटा. शिकायला भेटा. बाय बाय. आता मी पण खाते. माझं जेवण बघा प्लेट आहे. थंडी होईल सो लवकर जेवण. बिर्याणी संपल्यानंतर आम्ही लगेच झोपून गेलो. मग ब्लॉग वगैरे सगळं बाजूला ठेवलं आणि झोपून गेलो म्हणून आउटरोची व्हिडिओ बनवता नाही आली. तर चला बाय गाईज. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग.